तर गायिका अंजली भारतींचं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नींविषयी केलेलं आहे आणि त्यानंतर आता एक वादंग निर्माण झालाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भंडाऱ्यात गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीला राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं विधान अत्यंत चुकीचं, चाकणकरांची प्रतिक्रिया। तर मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच बसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच महापौर निवडला जाणार अशी देखील माहिती सूत्रांनी दिली। तर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, जिल्हा परिषदाच्या प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्या उद्यापासून सुरू होत आहेत आणि त्यानंतरच कुठेतरी ही संपूर्ण निवडणूक पार पडल्यानंतर मुंबईचा महापौर बसू शकतो अशी एक माहिती समोर येते। नक्की काय अपडेट? सचिन, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर अजूनही भाजप आणि शिवसेनेने गट स्थापन जो आहे तो केलेला नाहीये। अजूनही प्राथमिक स्तरावरती चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही पक्षांच्या पाहायला मिळत आहेत। भाजपची आज व्यक्तिगत चर्चा जी आहे ती झाली आणि शिंदेची चर्चा सुद्धा त्यांची व्यक्तिगत पार पडली पाहायला मिळाली, परंतु अजून एकत्र या दोन्ही पक्षांची चर्चा जी आहे ती झालेली नाही। दोन पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र बसलेले पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे ही जेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल त्यानंतरच महापौर निवड जी आहे ती होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे येत्या काळात ज्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होत आहेत आणि त्या निवडणुका झाल्यानंतरच मुंबईचा महापौर बसेल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी। कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती, चित्रा वाघ यांचा निशाणा। भाजप पाठोपाठ ठाकरेंची शिवसेना ही अंजली भारतीवरती भडकली। प्रतिक्रिया, कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकरांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं। अंजली भारतीच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही। आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो, संजय राऊतांची प्रतिक्रिया। दुसऱ्या महिलांसाठी असे शब्द वापरणं अत्यंत निंदनीय। अंजली भारतीच्या वक्तव्याचा नवनीत राणांकडून निषेध व्यक्त। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं। रोहित पवारांकडूनही अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध। अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। अंजली भारतीचं वक्तव्य अत्यंत चुकीचं, कशाच्या आधारावर वक्तव्य केलं माहीत नाही, सहर शेख यांची प्रतिक्रिया।